मुंबईतल्या वृक्षतोडीची चंद्रपुरात आता भरपाई केली जाणार आहे। कोस्टल रोडसाठी 9000 झाडं तोडली जाणार आहेत आणि मुंबईतल्या कांदळवनाच्या बदल्यात चंद्रपूरमध्ये वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला। या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली। तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई चंद्रपूरमध्ये केली जाणार आहे। मुंबईतल्या पर्यावरणाची हानी चंद्रपुरात कशी भरून निघणार असा प्रश्न आता विचारला जातो। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनातली 9000 झाडं तोडली जाणार आहेत आणि त्याच्या बदल्यात पर्यावरणाची झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आला। कोस्टल रोड प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या भागातल्या कांदळवन बाधित होणार आहे आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला। चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली। कांदळवन नष्ट केलं जाणार नाही। गरज असेल तर त्या ठिकाणातून त्या झाडाचं ट्रान्सप्लांट केलं जाईल आणि तिथून ती झाडं काढून दुसरीकडे लावले जातील। झाड तोडणं हा शब्दच आपल्या डिक्शनरी मधून आता काढायला पाहिजे आणि तो काढला जाईल। दरम्यान मराठवाड्यात पर्यायी वनीकरण करा अशी सूचना माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली की ज्या ठिकाणी जंगल क्षेत्र अति कमी आहे त्या ठिकाणची जमीन या संदर्भातली जर पर्यायी वनीकरणासाठी वापरली तर त्या जिल्ह्याचेही जंगल वाढेल। अन्यथा गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आपण जंगल आहेच, त्या जंगलामध्ये जास्त वाढ करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र राज्यामध्ये असंतुलन होईल। या दृष्टीने मला वाटतं की मराठवाड्यामध्ये जंगल वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला पर्यायी वनीकरण करण्याची आवश्यकता